सगळ्या महिला मंडळीचं, महाराष्ट्रातील माझ्या तमाम विद्यार्थी मैत्रिणींचं, ज्या माझ्यापेक्षा मोठ्याही असतील, तर तुम्हा सगळ्यांचे खूप जास्त डाऊट्स होते, खूप जास्त तुम्हाला शंका होत्या की मॅम परीक्षा MPSC घेणार आहे की परीक्षा TCS घेणार आहे, त्यानंतर आमचा जो फॉर्म आम्ही भरला तर तो आम्ही परत भरायचा का, त्यानंतर जे एज वाढलेली आहे, म्हणजे आपण म्हणू शकतो की पहिलं तुम्ही 45 असेल तर भरू शकत होता, पण आत्ता तुम्ही बघताय की ज्या ज्या अंगणवाडी सेविकांचं 10 वर्ष सेवा पूर्ण केलेली आहे, त्यांनी ज्यांनी 10 वर्ष त्यांचा सेवाकाळ पूर्ण केला आहे, ते सगळे आता फॉर्म भरण्यासाठी पात्र आहेत. ओके, तर ही गोष्ट झाल्यामुळे तुमचे जे फॉर्म्स आले होते, लक्षात घ्या, काहीतरी मला वाटतं की एप्रिल, ओके, तर चौथा मंथ होतं, एप्रिल 2025, म्हणजे 2025ला फॉर्म आले होते गेल्या वर्षी, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त 45पर्यंत एज जे आहे तर ते दिलं होतं, 45पर्यंत वयोमर्यादा दिली होती. पण आता आपल्याला बघायला मिळतं की लातूरच्या काही मंडळ आहेत, म्हणजे महिला मंडळी आहेत, म्हणजे एक अंगणवाडी सेविका आहेत, त्यांनी एक नवीन GR त्यांनी सांगितलं होतं की 10 वर्ष आम्ही अभ्यास करत आहोत. तर या सगळ्या गोष्टीनुसार तुम्ही आम्हाला काय करायचंय की वर्ष तर वाढवून द्याच, पण त्या सोबत लक्षात घ्या, त्यासोबत तिथं असंही म्हटलं गेलं होतं की जी ही अट आहे 45पर्यंत, 45पर्यंत, ती अगदी चुकीची आहे. मग त्यानंतर इथं कोर्टाने निर्णय दिला की ज्या ज्या अंगणवाडी सेविकांचं 10 वर्ष सेवा पूर्ण झाली तर ते इथं फॉर्म भरण्यासाठी एलिजिबल आहेत. आता बघा, एक लक्षात घ्या, जुना जो काही तुमचा पेपर आहे किंवा जुनी तुमची जी जाहिरात आहे तर ती मात्र TCSची होती. जुना तुमचा जो अभ्यासक्रम आहे, जुना अभ्यासक्रम जो तुम्हाला आला होता फॉर्म जेव्हा तुम्ही भरत असताना, ते TCSचं होतं. हां, आणि ऑलरेडी ज्या तेव्हासुद्धा महिला, म्हणजे तेव्हासुद्धा अंगणवाडी सेविका ज्या एलिजिबल होता त्यांनी फॉर्म भरलेला आहे. तर एक लक्षात घ्या, त्यांनी फॉर्म भरलाय, ते काय आता परत फॉर्म भरणार नाही आहेत. आणि जेव्हा तुम्ही फॉर्म भरला होता तर तुम्हाला हा अशा पद्धतीचा अभ्यासक्रम दिला होता. मग एवढं सगळं केल्यानंतर आता पॉसिबलच नाही आहे की तुमचा पेपर MPSCकडे जाईल. जर कोण म्हणत असेल बघूया, करूया, तळ्यात मळ्यात, असं काहीच नाही आहे. 100% लक्षात घ्या, ही जाहिरात आत्ताची आहेच नाही, ही जाहिरात एप्रिल 2025ची आहे. मग ती फक्त त्यावेळेला थोडा तात्काळ, म्हणजे काही पद्धतीसाठी, काही कारणांसाठी ती थांबवली होती, तिला स्थगिती आणली होती. आता ती परत ती लिंक ओपन होईल. तुम्ही ज्या आता पात्र ठरलेल्या अंगणवाडी सेविका आहेत तर त्या फॉर्म भरतील, पण पेपर TCS घेणार. जो तुमचा सुरुवातीचा पॅटर्न होता TCS अंतर्गत भरतीचा, जो अभ्यासक्रमाचा पॅटर्न होता, ज्याच्यामध्ये तुम्हाला इंग्रजी 10 प्रश्नांसाठी होतं, मराठी 20 प्रश्नांसाठी होतं, त्यानंतर सामान्य ज्ञान, संख्यात्मक आणि रिझनिंग 40 प्रश्नांसाठी होतं, महिला बालविकास आयुक्तालय अंमलबजावणी करण्यात येत असलेले कायदे व योजना ते तुम्हाला 30 प्रश्नांसाठी होतं. याच्यामध्ये बघा, जी सरळ सेवेची अंगणवाडी मुख्य सेविका, अंगणवाडी पर्यवेक्षकीची जाहिरात असते, त्यांना काय असतं, त्यांना पोषण सुद्धा असतं आणि त्यांना संगणक सुद्धा असतं. पण इथं अंतर्गतला त्या गोष्टी बदललेल्या आहेत. तर अंतर्गतचा अभ्यासक्रम असा आहे, हा अभ्यासक्रम TCSने दिलाय. लक्षात घ्या, तुमचा फॉर्म पहिले TCSने भरला होता, ही भरती आधीच TCSकडे होती आधीपासून, आणि म्हणून इथं 100% तुमचा पेपर जो आहे तर ते TCS घेणार, एवढं मी कॉन्फिडन्सली सांगू शकते. आणि अजून एक महत्त्वाची बाब इथं आहे, महिला बालविकास विभागातील गट अ आणि गट ब ची बरीचशी पदं MPSCकडे गेलेली आहेत. अंगणवाडी मुख्य सेविका, अंगणवाडी पर्यवेक्षिका ह्याचं कुठेही जो जवळजवळ 232 का 31 पानांचा जो काही नोटिफिकेशन आलेला आहे, ज्याच्यामध्ये MPSCकडे कोणती कोणती पदं वर्ग करण्यात आलेत हे जे मेन्शन केले, तिथं कुठंच, लक्षात घ्या, कुठंच ना अंगणवाडी सेविकेचं मेन्शन आहे, नाही अंगणवाडी मुख्य सेविकेचं मेन्शन आहे. हा, महिला बालविकास विभागातील गट अ आणि गट ब ची जी पदं आहेत, प्रकल्प अधिकारी वगैरे, तर ती मात्र MPSCकडे गेलेली आहेत. पण MPSCमध्ये या दोन पदं आपण ज्याची तयारी करतोय त्याचं कुठेही काही मेन्शन करण्यात आलं नाहीये. त्यामुळे लक्षात घ्या, शक्यता आहे की नागरी प्रकल्प म्हणजे मुख्य सेविका हे पद जाऊ शकतं MPSCकडे, शक्यता आहे. ओके, बट मला वाटत नाही की पर्यवेक्षिका जाईल, एकूण तर ते ग्रुप Cचं आहे, जाणार नाही, बट मुख्य सेविकेचे चान्सेस आहेत. पण MPSCने जे आपल्याला नोटिफिकेशन दिलेलं आहे त्याच्यामध्ये दोन्हीही पर्यवेक्षिका, मुख्य सेविकेचे कुठेही मेन्शन केलेलं नाहीये महिला व बालविकास विभागाअंतर्गत. त्यामुळे शक्यता आहेत की TCS IBPS पुढील ज्या परीक्षा आहेत, म्हणजे पर्यवेक्षकची जी असेल, ग्रामीण मुख्य सेविकेची, म्हणजेच आपण त्यांना पर्यवेक्षिका म्हणतो, ती सुद्धा, जी सरळ सेवेची जाहिरात असेल ही तर अंतर्गत झाली, सरळ सेवेची जाहिरात सुद्धा
TCSच घेईल, लक्षात घ्या. आणि त्याच पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे तर अभ्यास सुरू करायचा आहे. अभ्यासामध्ये कोणताही कंटाळा करायचा नाही आहे. आणि जर तुम्हाला अशा सगळ्या प्रॉपर अपडेट्स माहिती पाहिजे असतील, तुम्हाला सगळ्या अपडेट्स डिटेलमध्ये आणि ऑथेंटिक, उगाच काही आपलं हवेत काही बोलणार नाही आपण, अगदी ऑथेंटिक आणि पूर्ण बरोबर असणारी अपडेट हवी असेल तर स्टडी स्पेस मराठीला सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं. तुम्हाला सगळ्या गोष्टी या चॅनलवर मिळणार आहेत. लक्षात घ्या, आपली सगळ्यात भारी अंगणवाडी सेविकेची बॅच आहे, तुम्ही बघू शकता, अगदी भारी बॅच आहे. तुम्ही हा आपल्या स्टडी स्पेस मराठीवर जा, हे डेमो लेक्चर बघा. माझ्या हँड रिटन नोट्सवर मी पूर्ण ही बॅच तयार केलेली आहे. बॅचची प्राईस फक्त 199 रुपये आहे. ओके, ज्याच्यामध्ये सगळ्या कायदा योजनांचा तुमचा पूर्ण भाग कव्हर होतोय. त्याच्यामध्ये तुम्हाला पोषण पण दिलेलं आहे, मी संगणक पण दिलेला आहे. पण जास्त फोकस जो आहे महिला व बालविकास विभागासंबंधी महत्त्वाची योजना व कायदे, हे विस्तृत माहिती तुम्हाला या बॅचमध्ये मिळणार आहे. आणि अभ्यास आत्तापासून सुरुवात करा. तुम्ही अंतर्गत भरताय किंवा मग नंतर येणाऱ्या सरळ सेवेची तयारी करताय, दोघांसाठी महत्त्वाची असणारी पूर्ण जी काही स्ट्रक्चर आहे, महत्त्वाची असणारी जी मांडणी आहे, तर ती तुम्हाला इथे मिळते. लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवर आहे, किंवा सरळ सरळ स्टडी स्पेस मराठीचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, किंवा आपलं प्लेस्टोरला ॲप्लिकेशन आहे, स्टडी स्पेस मराठी नावानेच ॲप्लिकेशन आहे, तिथं ऑल कोर्सेसमध्ये जा. ऑल कोर्सेसमध्ये सगळ्यात खाली तुम्हाला अंगणवाडी मुख्य सेविकेचा 199चा कोर्स दिसेल. त्याचा अभ्यास आत्तापासून सुरुवात करा. जाहिरात आल्यावर आपण एक पूर्ण 1000 रुपयाची रेग्युलरली लाईव्ह बॅच सुरू करणार आहोत. ही रेकॉर्डेड आहे. लास्ट टाइमच्या भरतीच्या वेळेला मी खूप सुंदर काम केलं होतं, ते फक्त आता तुम्हाला 199 रुपयाला प्रोव्हाइड करते. पण आता जी नवीन भरती आल्यावर लाईव्ह सुरू करेल ती 1000 रुपयाची असेल. पण तुम्ही तोपर्यंत वाट बघायची नाही आहे, तुम्ही आत्ताच अभ्यास सुरू करा. जो विद्यार्थी काळापेक्षा पुढे जाऊन गोष्टी करत असतो तर त्याचा शिक्का नक्की चमकतो, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला हळूहळू रोज रोज 1-1 तास का होईना आत्तापासून अभ्यास सुरुवात करायची आहे. त्यासोबत आपली टेस्ट सिरीजसुद्धा आहे, लक्षात घ्या. तुम्ही जर बघाल तर टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या इथं प्रॅक्टिस करायला मिळतील. सगळे MCQs वगैरे तुम्हाला आपण इथे दिलेले आहेत. ओके, चला, ही आपली टेस्ट सिरीज आहे. तुम्हाला जर प्रश्न उत्तराची प्रॅक्टिस करायची असेल तर टेस्ट सिरीज सुद्धा घेऊ शकता. 89 रुपयाला मात्र टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. ओके, चला तर थांबूया आज इथेच. टेलिग्राम जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. स्टडी स्पेस मराठी ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा, लिंक आहे, किंवा सरळ सरळ प्लेस्टोरला जाऊन सुद्धा इन्स्टॉल करू शकता. थँक्यू.